40,000 वकीलपत्रावर सह्या केल्या. वकीलपद केलं 1987 ला लुटर घेतलं. या मारुतीचा पार आहे त्या विहारावर त्याच्या मारुतीच्या त्या मंदिरावर वाटत्या म्हणजे या गावची एक पार्टी त्या गावची एक पार्टी पहिले भजन पार्ट्या चालत पाणी आमचा स्पेशल आड होता इकडे म्हणजे या पांदीच्या काठाला स्पेशल आड त्या आडावर पाणी भरायचं थाटली जर्मनची थाटली होती आणि एक तांब्यावर राहत आहे गोड ती त्या बाहेर अशी दिवाला राहत त्या दिवाळीला अशी देवळी राहत जाय त्या देवळीत ठेवून द्यायचं आपण त्याला जर सांगलं तर त्याची माणसं स्वयंपाक करायला राहतील त्याची माणसं हो त्याच्या साला नसलं काय बैल धरायला जाऊ शकतो बैल धरायला साला नस तुम्हाला काय वाटतं संविधान बदललं सगळं आंदोलन होईल मोठं बदलेल का नाही नाही बदल नाही आम्ही 40 लोक होतो तर त्याच्यात काय झालं की मग आम्हाला 40,000 वकीलपत्रावर सह्या केल्या त्या वकीलपत्रावर सह्या केल्यावर काय केलं की रेल्वेनं काय केलं की ऑफिस मध्ये एक लेटर लावलं जो रेल्वेवर केस करीन त्याला 7 वर्ष सजा माणूस काय करीन नाही मग भिले तुम्ही मग आमच्यातले 45 लोकांतून आम्ही किती जण राहिलो त्याच्यात बाकी सगळ्यांनी ते हे केलं विजिट केले मग आम्ही राहिलो 8 जण फक्त 8 लोक म्हणलं आपण काय चोऱ्या केल्या गाड्या पाडल्या रेल्वेच्या आपण काय नुकसान केलं आपल्याला 7 वर्ष सजा होईल आपण कशासाठी भांडून राहिलो पोटासाठी तर मग एका वकिलाकडे गेलो काकानी संतांनी त्याच्याकडे गेल्यावर त्यानं ते बाहेर सहसा रेल्वेची केस कोणी घेत नाही कोर्टात मग त्याने घेतली 2 जण होते ते तर केस घेतल्याच्या नंतर मग 8 जण आम्ही राहिलो मग पैसा नाही घरी बसल्यावर काय पैसा नाही मग अकोल्यात माझी मावशी होती कलाबाई श्रावण भगत मग तिथं राहत जायचं मग तिच्या आश्रयानं सहाऱ्यानं आम्ही तिथं राहिलो मग काही किती जण होते तुम्ही कशात रेल्वे तिथं राहायला केस लढायला किती जण होते 8 जण होतो 2 शेगावचे होते आणि 6 जण अकोल्याचे होते तर ती एक आपला सोयराच आहे इंगोले तो आता पायसमन झालता तो रिटायर झाला वाटते आता तर मग आम्ही काय करतो की आम्हाला यायला मग तारीखवर जायचं म्हणजे हे नाही मग वकिलाने आम्हाला सल्ला दिली म्हणजे मी तारीख घेऊन येत जाईल तुम्ही फक्त मला रिटर्नचं हे द्या करून रिजर्वेशन म्हणजे जाण्या येण्याचं एक दिवस केसचं आणि दुसऱ्या दिवसचं रिटर्नचं ते त्याचं हे मग त्याचं ते कागदपत्र घेऊन अकोल्याला राहत साहेब ते अकोल्याला मग संध्याकाळी मी तिथे झाडून फिरून राहत जाऊ संध्याकाळी मला काही धंदाच नाही मग का घरी बसल्यावर काय आणि मग आपल्या इकडे पहिले कोयल्याच्या गाड्या चालत स्टीम इंजिन होती पहिले मग तिथे काय झालं की ते एक ठेकेदार होता त्या ठेकेदाराच्या ते कोयला फिला राखड ती पाडत नाही ते राखड पाडायची आणि ते भरून त्याला टेंडर घेतलं त्याने मग त्या ठेकेदारावर राहिलो मग रातच्यानं हमाली करतो काही बी हमालीमध्ये काय हमाली म्हणजे त्याची जी राखड आहे की नाही त्याच्या राखडचे ते त्यानं गंज लावला होता मग तिथं त्या गंजावरचे ते मग ते मला वाटतं इटा भाजायला नाहीत काही लोक ती इटा भाजायसाठी ती राखड नेत त्याची रेल्वेची ती मग तिथं राहिलो मग तिथून त्याच्यात काही ते येचून फिचून काही थोडासा चांगला कोयला राहत जाय त्या राखड मधला येचून विचून तर थोडस ते एखादं पोतं निघलं तर मग त्याची हमाली करतो हॉटेलवर कुठं अकोल्यात रातच्यानं मग ते कोयल्याचे ते तिथे राहायचं रेल्वे स्टेशनवर आणि दिवसभर ते त्या राखडच्या ढिगावर मग ते ट्रक येत त्याची राखड नेण्यासाठी मग त्याची राखड दिवसातून किती ट्रक गेले किती राहिले किती आले गेले असे त्याचे वॉचमॅन राहिल्यासारखं मग आपल्याला पैसे नाही वकिलाला मग सांगितलं आता 45 लोक होतो 45 लोकांचे 5-5 हजार म्हणजे किती रुपये झाले ते भरपूर होतात की नाही मग त्याच्यातून 8 लोक राहिले
आणि बाकी खराब झाले मग तो केस लढीन का? नाही तो लढीन का मग केस? नाही नाही. किती उरले मग? नाही. 8 जणांचे हम्म. 8 म्हणजे 40,000 आहे ना? नाही सगळं. है ना? हम्म. 40,000 आणि ते 45 लोकांचे किती होऊ लागले मग तो कानगुण करे हम्म. वकील म्हणे यार मला काय पुरून म्हणे केस म्हणे मला बंबईला जावं लागते तिथून हे करावं लागते. मग साहेब मला बघा आता आता आमची परिस्थिती अशी आहे. आम्ही ना घाटचे ना इधरचे ना उधरचे झालो. हम्म. मग घेतली बा त्या वकिलांनी केस लढली 14 महिने केस चालली ती. बर. मग हर महिने आम्ही तारखेला असे अशाच पाहत जाऊ. हम्म. मग कवा रिझल्ट लागते कवा रिझल्ट लागते कवा रिझल्ट लागते लेबर कोर्टात होती ती केस. मग 14 महिने केस चालली. मग साहेबांना रिझल्ट आणलं. म्हणे यार साहेब म्हणे तुमचं रिझल्ट लागलं बरं. मग काय आम्ही रिझल्ट लागल्यावर मग आम्ही लय खुशी झाली. 2000ची पेढी नेली मग इथं कुठं आपल्याला याच्यात तहसीलमध्ये आपल्या कोर्टावर लागू द्या म्हणून साहेब म्हणलं आता पैसे देसान की नाही म्हणून मला आता ड्युटीवर गेलो ना ड्युटीवर जाऊस तर नाही ड्युटीवर समजा आम्ही चोडलो किंवा महिन्याला समजा तुम्ही मनसान महिना ती बांधतो ठीक आहे मग त्याची तुम्हाला मोहबत येऊ देत नाही म्हणे. मग जे 8 जण जे लोक राहिलो आम्ही मग त्या बेसवर त्यानं काय केलं की ते या लोकांना माहित पडलं काही काही ते लोक म्हणले अरे ते चांगलं झालं आता. मग त्याच्यातले काही लोक आले बरं. मग त्यांना बी तुमच्या बरोबर फायदा झाला. फायदा झाला त्याला फायदा आणि काही गेले सोडून तर ते कायमचेच गेले. असं. ज्याला ज्याला माहित होते ते आले त्याला फायदा झाला त्याचा. पण वकिलांना मग त्यानं सांगलं म्हणे जाऊ द्या म्हणलं म्हणे आलेत येऊ द्या म्हणे पण फायदा होऊ राहिला म्हणे त्याचा. पण जे तुम्ही जे लढले 14 महिने यायचा पेमेंट यायला भेटणार नाही म्हणे आणि जे 8 लोकायला तुम्हाला 14 महिन्याचा पेमेंट काढून देतो म्हणे अशी भानगड झाली. बरं. मग म्हणलं काय हरकत नाही म्हणलं त्याच्यातली मग म्हणते टक्केवारी द्यावं लागेल तुम्हाला आणि जे हे टक्केवारी द्यायला तयार आहे म्हणलं. आता इतके दिवस आम्हाला काय नव्हतंच हो. काय मग त्याच्यात कसं काय हे करणार. बरोबर. झालो मंजूर गेलो ड्युटीवर गेलो. मग काय ड्युटी केली फक्त म्हणे भांडणं करू नका ॲब्सेंट करू नका. ठीक आहे साहेब. तेव्हापासून ड्युटीवर गेलो 1987ला ड्युटीवर गेलो तुम्ही मामा वारला होता आणि मामा मेला आणि मला लेटर आलं मला झालं इकडून रेल्वे कोण तर मग गेलो ड्युटीवर. तेव्हापासून जे मग मामा वारला तर मग मामाच्या तिकडे गेले होते का नाही? हा अकोल्याच होता मामा राहायला असं. अकोल्यात. मग त्याच्या लेटर आलं मामा वारले तर मग लेटर पहिले लेटर घेतलं मग मामाच्या त्याच्या यायला तेव्हापासून जे झालं चालू तर मग काही चिंताच नाही. मग रिटायर कोण्या वर्षी झाले? रिटायर मग या लालू प्रसादनं ते हे लावले कुली लोक लागले की नाही ते. मग त्याच्यात एक लेटर आलं आम्हाला रेल्वेत किंवा जो कोणी समजा की रेल्वे सोडून देईन पोराला लावीन तर त्याला आम्ही घ्यायला तयार आहे व्हॉलेंटियर देऊन. लार्जेस्ट मध्ये आता आम्ही लागलो नाही काही पोरं तर मग ठीक आहे. मग मी साला त्याच्या अटी होत्या 2-3 की त्याला 3 वर्ष पुढे राहायला पाहिजे होते रिटायरमेंटचे आणि त्याचा पे बँड पाहिजे होता 1800 1900 आणि त्याचं वय 51च्या वर पाहिजे होतं. मला साला मग ते 51 लागायला 6 महिने बाकी होते. 6 महिने. मग मी ते लेटर घेऊन गेलो याच्या साहेबाजवळ म्हणलं का माझी फाईल तयार करा साहेब सोडून द्यायला. तर मी राहिली 7 वर्ष पुढे. दुसरे लोक म्हणा झाला काय पागल आहे म्हणजे 7 वर्ष सोडून देऊ राहिला याला काय पुरते फलान लागते. आपण म्हणलं झालं एवढ्या सर्व्हिस मध्ये आपण तेवढं हे केलं. आता पोराचं चांगलं वर आलं आपल्याला एखादा डोनेशन भरून पोराला पैसे लावायला भेटतात का आपल्याला नाही. तेव्हा डोनेशन होतं. मामूली शाळेच्या प्रोसिजर लावायचं असलं तर 2-3 लाख 4-5 लाख मागत होते. मग 2 पोरात मग काय करणार आपण. मग म्हणजे लागायला लागू द्या एकाच भविष्य सुधरून जाईल दोघांमध्ये एक. मग कसं आहे मी त्याला जगू शकतो. आता जगूच राहिलो की नाही त्याला जगूच राहिलो. मग ते लेटर आलं 6 महिने राहिलो. मग 6 महिन्याच्या नंतर मग लेटर आल्यावर मग 6 महिने झाले बाबूजीला सांगितलं. मग
साहेब म्हणलं असं असं आहे, मग आता पाठवून द्या मला पाहिजे. काहून गडबड करू राहिला म्हणतो. मला तर लागू द्या ना साहेब. मग त्याने दिलं, आलं वालीत. हम्म. आलं, मग घरी बसलो. घरी बसवल्यावर मग काय इथं उडान पूल चालू होता इथं. हम्म. आता वर्ष दीड वर्ष मला साल पैसाच नाही भेटला त्याचा. हम्म. मला साल ते AC5 येईल तर, आणि त्या बाबूजीने साल क्लिअर नाही केलं ते. असं. हा, रेकॉर्डला तसंच ठेवलं ते. हम्म. मग ते पकडल्या गेले तिथं कुठं, ज्यावेळेस आपलं सेटलमेंट बनते की नाही हम्म. त्यावेळेस हम्म. ते बघितलं ते निघलं ते. मग त्याची मग ती मिटिंग हे गडबड चालू झाली त्याची. हम्म. मग त्या साहेब लोकांना 2-2.5 वर्ष लागले मला पैसे आले. मग त्या उड्डाण पुलावर लागलो. हम्म. इकडून सुटलो. मग साहेबच म्हणत, आता उत्तम तू रिटायर झाल्यावर काय करशील? म्हणलं, काय नाही बा, काय करणार आता? मग त्या उड्डाण पुलावर लागतो का म्हणा? मिश्रा साहेब होते. हम्म. म्हणलं हो सर लागतो. म्हणलं 5,000 तिथे लागलो वॉचमॅन. बरं, आता हे तर झालं, पण आता तुम्ही 14 महिने तुमची केस होती चालू, मग त्या काळात तुम्ही काय काम केलं? तेच सांगलं ना ते ठेकेदाराकडे. ठेकेदाराचं. हा, त्या याच्या पैसे भेटायचे का? किती रोज भेटायचे तेव्हा? ते काय तेवढा रोज थोडी भेटणार आहे आपल्याला, जेवढा रिलीज होता ते. म्हणजे की बायाला जे रोज भेटत होते का नाही, ते टोपली नेणार आहे हा. तेवढ्या ती हाजरीत देत जाय मला एक. त्या हाजरीत, मग त्या हाजरीत पुरत नव्हतं. मग म्हणून तर म्हणून साहेब आम्हाला तर वकिलाला द्यायला पैसे नसत. मग हमालीचे पैसे काय करत जाऊ, मग हमालीचे भेटत काही 100-200 दिवसाची, ते जमा करत जाऊ आणि वकिलाचं ठेवत जाऊ. आमच्याजवळ म्हणलं खर्चून जातील. आणि लेकरं बाळ इथं शेगावला होते. आता सासू बी करत आहे. कशी तुले जगवा, तुला नोकरी असल्यावर कोणी जिथं गुळ असला माशी लागते. नोकरी असल्यावर कोणी येतात. त्यात मला जगवणं, लेकराला जगवणं, बायको जगवणं, त्याच्या जीवावर येईन की नाही. बरोबर. मग मग त्याला म्हणलं मला लेकर जगले तेवढेच बस झाले. जातपात मानायचे. हा, आता आमच्या गावात या मारुतीचा पार आहे एक. त्या विहारावर त्याच्या मारुती कोणाला? आपल्या बुद्धाच्या लोकांना. आणि दुसरे अजून दुसऱ्या जातीचे? दुसऱ्या आदिवासी हे ते जातात. या बुद्धाच्या लोकांना ते वर येऊ देत नाहीत अजून पण. आता हल्ली गावात जयंती फिरतच नव्हती. ते जयंतीच्या वरती भांडत असली, दगड मारत. केव्हा? गेल्या वर्षी? नाही, त्या मी होतो तेव्हा काळात. त्या काळात ते जयंती गावातून फिरू देत नव्हते पहिले. कशामुळं? त्याच त्याला माहिती पहिले, काही दगड मारत, काही करत धिंगाणा करत. तर मग ते बंदोबस्त असल्यावर बी आणि गावात तर जागाच नाही, पण कशी बी गल्या फल्याने आम्ही निघत खुर्चीवर याच्यावर गाडी बैलावर कशी नेत जाऊ. गाडी बैलावर पहिली मिरवणूक? हा, गाडी बैलावर. त्याच्या दारातून आली. काही कशी जयंती असायची तेव्हा? म्हणजे काय असं वर्गणी गोळा करून काय जेवण घेऊन करायचे का? जेवण काय म्हणजे जेवण तर तुम्हाला सांगितलं कालच, की बा आमच्या गावात तिकडे काय होतं राहत जाय. नाही, वर्गणी गोळा केल्यावर कार्यक्रम काय काय असायचा जयंती? गाडी करा, मग दोन्ही गावाच्या पार्ट्या, म्हणजे या गावची एक पार्टी, त्या गावची एक पार्टी. पहिले भजन पार्ट्या चालत. बर. सामने म्हणतो की नाही ते, 2 पार्ट्या ठेवायच्या. संध्याकाळी रातभर भजन चालायचं. बर. मग त्या लोकांना मग काही आपण दान द्यायचं. 1,000-2,000 रुपये कबूल करायचे आणि त्याचे जेवण. पहिले जेवण मी तर 10 वर्ष फिरलो ते सगळं. असं? हा. तुम्हाला भजन येते का? भजन नाही, मी ते त्या लोकांना सांग, भजन मंडळा सांग, पेट्या घेऊन डोक्यावर, ते ढोलक घेऊन, मग ते वजासाठी आम्हाला घेणे सगळं. टाळ मुळ ते होते राहते, कड्या फळ्या, त्या वजासाठी आम्हाला. भजन शिकले नाही का? भजन नाही का शिकले? भजन काय शिक्षणच नाही, काय शिकू. त्याला ते वहीवर ते लिहून ते हे पाहिजे की नाही त्याला. तेव्हा येईल ना. मुखपाट किती झाली ते? मुखपाट येते का भजन तेवढं? नाही. ते लोक म्हणजे शिकलेले होते. ते शिकलेल्याच्यानं ते भजन म्हणतात. आमच्या गावातलेच अशी तुमच्यासारखी पोरत, मग ते लीडर त्याच्या मागे हिंडायचो मग आम्ही. त्याला मग खायला तरी भेटते. इकडे तर सोय लागत नव्हती. त्याला कुठे जेवाय असलं की. बरं, तेव्हा पाणी गिनी भरू देत होते का? पाणी भरायची काय व्यवस्था होती? पाणी आमचा स्पेशल आड होता इकडे, म्हणजे या पांदीच्या काठाला स्पेशल आड, त्या आडावर पाणी भरायचं पहिले.
ते एक मालक असा होता की त्याला जर धक्का लागला तर अंगावर शिदोळा टाकायचो पाण्याचा, असं बोटात स्पर्श झाला तर. हा हा. आणि कशासाठी? बाट मग कामधंदे सांगायचे का ते लोक पण तुम्हाला कामधंदे सांगायचे वावरात. वावरात? हा. आणि मग आता वावरात धक्का विकायला लागला तर मग ते पाणी टाकायचे, हात लावू द्यायचे नाही ते आपल्याला. असं? धरून ते त्याचे अलगच आपल्या महारनी. हा. आपल्या आणि महारनी मग अलग. आता आपल्याला पाणी प्यायचं असेल वावरात तर ते तुमचे तुम्ही घेऊन जा. त्याच्या वावरातलं जमत नसेल. नाही, मग त्याला पाणी मागलं हम्म. ना आपल्या नाही नाही नेलं, हम्म. मग ते मला असं वरून टाकायचे पाणी, असा हात करायचा असा, हा. आणि ते वरून पाणी टाकायचे. पाणी प्यायचं म्हणून ते. आणि 6 महिन्यानं होतो की नाही आपला एक तांब्या, हम्म. एक थाटली, जर्मनची थाटली होती एक, हा. आणि एक तांब्यावर राहत असा बोर्ड. हा. ती त्या बाहेर अशी दिवाल राहत आहे, त्या दिवाळीला अशी देवळी राहत जाय, हा. त्या देवळीत ठेवून द्यायचं. आणि जेवणाच्या टायमालाच हा. ते काढायचं, जरा पाणी मागायचं त्याला, आणि ते हिसळायचं, हा. तिथं बसून कोपऱ्यात जेवायचं, आणि परत तिथे ठेवून द्यायचं. बरं तिथे ठेवून द्यायचं. आणि आपला तुमचा वेगळाच म्हणजे त्यांच्या त्याच्यात हे येत नाही, आपला वेगळा. किती वर्ष होते असं? असं मला कम से कम 4-5 वर्ष घडलं ना मला. त्या जेवढे जितके दिवस सालान होतो हा. तितके दिवस तसंच होतं. पण आता आता बस बदललं असेल ना सगळं, आता काय नसेल ना? तरी बी लय बदललं आता ते, हा. तेवढं नाही आता. हा. आता जे नवीन थडीचे पोरं जे आहेत ना, हम्म. ते तेवढं मानत नाहीत. हा. ते जुने लोक होते ते हा. ते मानत. पण आता कुणामुळे बदलले तुम्हाला काय वाटतं? कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. दुसरं कोण बोललेलं? त्याच्यामुळे बाबासाहेब. सगळे पुण्य आहे. हा. इथलोक जे आलो हा. ती सगळी श्री बाबासाहेबांचं. तेव्हा काही सगळं. माहिती नव्हतं आपल्याला. हा. हे आता तुमच्यासारखे लिडर फिडर जसे की आपल्याला भेटले, हम्म. परक्यात आणलं, त्याने जवळ धरलं, हम्म. त्याच्याकडून थोडंसं आपण मार्गदर्शन चांगलं होत गेलं. हम्म. हे सगळं श्री बाबासाहेबांचं. नाही पण आता तुम्ही म्हणता ते बाबासाहेबांमुळे बदललं, हा. पण आता त्या काळी फक्त तुमचंच हे व्हायचं बाटीट का मग बाकीच्या आता जसं मांग असतील, सांभार असतील, अजून खालच्या जाती आदिवासी त्याचा बाटगीट नव्हते का? आदिवासीचा नाही. नाही. नाही, आदिवासीचा नाही. हा. आणि आमच्या गावात आदिवासी आणि मराठीच आहेत, बर. आणि बौद्ध. मुसलमान तर बियाले नाही. बर. हा. एक मुसलमान आम्ही बोकड्या कापवल्या नेलता, पापा मी नाव होते. हा. ते काही दिवस जगले, एक घर नेलं ते बोकडे कापायसाठी. हा. तर ते नेलं, काही दिवस राहिले बिचारे, त्याच हे झालं. ते आमच्या गावात मुसलमान ऐकू नाही. हम्म. मग मग आदिवासीला काही नाही, हा. फक्त बुद्धायला आणि मांगायला. मांगाचं घर होते 2, हम्म. बाकी सगळे बुद्ध होते. 50-100 एक घर असं ना आमचं बुद्धाचं कोळीवाड्यात. हम्म. आणि त्याला बस मग खाली ते पहिले ते गावक्या फावक्या म्हणत होते पहिले. हम्म. ते 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 तेवढं नाही समजत, पण हम्म. बाट एवढा समजते आम्हाला की ते आम्हाला हात लावू देत नाहीत. आता आणि एका पंक्तीत बसत नाहीत. असं बरं, लग्न असं गावात असले, आता समजा हा. दुसऱ्या समाजात तू सांगायचे का जेवायला वगैरे? जेवायला सांगतात. हा. आपण त्याला जर सांगलं हा. तर त्याची माणसं स्वयंपाक करायला राहतील. त्याचे माणसं. हो. त्याला जर पंगत द्यायची असली तर हम्म. त्याची माणसं आचारी त्याची राहतील सगळे. आणि वाढपे बी द्यायचे? वाडी त्याची. त्याचे भांडे वेगळे? नाही नाही, भांडी ते एक तेच. बर. हा. हा. पण त्याची माणसं सगळे जेवतील, तेव्हा मग आपले जेवतील. ते आपले जेवते बी नाहीत. आता त्याच्या जर त्याने लग्नात सांगितलं जेवायला, हा. तर बुद्धाची त्याची पंक्ता उठल्यावर असं. हा, ते सगळे त्याचे जेवण झाले की नाही, हम्म. पाहुणे रावणे सब, हम्म. की मग बोलवा रे बुधाले. हम्म. मग ते जेवायला बोलवतात. आता बी कंदोरी काही त्याचं असले की नाही डावरा, हा. आता हल्ली बी हा. एका पंक्तीत आमच्या गावात आणखी बसत नाहीत. अजून नाही बस? अजून नाही. बाकी सगळं व्यवहार म्हणजे बोलणं चालणं कामधंदे सगळं आहे? हा, बोलणं चालणं आहे, पण पंक्तीला बसायला नाही. मग ते चोरून मग तुमच्यासारखे माझ्यासारखे मग घरात बसून खातात. ते चालते. हा. हा, एकमेकाचे. पण असे जाहीर पंक्तीत बसत नाहीत ते. हम्म. आणखी बी मारुतीच्या पारावर जाऊ देत नाहीत. हम्म. आणखी बी त्याचा पोळा अलगच होईल, आपला असं. पोळा अलग होईल. हा. आता सध्या हल्ली बर. त्याचा पोळा जे होईल ना, ते मारुतीला ते बैल फिरवतील. हम्म. आपला जे पोळा आहे ना, हम्म. इकडे झेंडा काढतात, हम्म. झेंड्या बैल फिरवतात. त्याच्या पोळ्यात जात नाहीत आपली. हा, मला त्याच्या सालान असलं काय तर बैल धरायला जाऊ शकतो. हा. बैल धरायला
सालान असले त्याची पण आता परिस्थिती बदलली ना, पहिल्यासारखी नाही राहिली ना आता बराच. परिस्थिती बदलली आता सालानी कोण राहीना ना. हो. आता ते पुण्या गुजरात कुणीकडे पळायले ते आता पण सालान राहीना झाले. ते आमच्या काळातले होते सालान. हा. म्हणजे नि अर्धा बुधवाडा सालान होता. हम्म. आदिवासीची आपले आमचे बुद्धाईचे हम्म. ते साला घातली त्याने काही काही लोक. बरं, आता काही लोक नाही का म्हणत राहतात की आता बाबासाहेबांना, आता बाकीच्या जातीचे म्हणतात बाबासाहेबांनी काय दिलं संविधान बदलायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? संविधान हो, संविधान बदलेल का? हो, तुम्हाला काय वाटते? संविधान बदललं सगळं आंदोलन होईल मोठं. बदलेल का नाही? नाही बदल नाही. नाही बदल हे आपल्याला गॅरंटी आहे. हा. अनपडाव जरी बी हा. तरी बदलू शकत नाही. हा. हे एवढं असं मला हे समजते कसं की बदलू शकत नाही. हे करू राहिले बदलायचे प्रयत्न हा. पुष्कळ गव्हर्नमेंट बी सरकार बी हा. त्या मार्गाला लागलेत ते हा. पण ते होत नाही. होते पण काही ना काही सत्यानाश होत राहते. मग त्याच्या पार्ट्या फुटतात, काही होतात, काही मर्डर होतात, ते होतात, पण संविधान बदलायची शक्यता अशी वाटत नाही. पहिलं जीवन चांगलं होतं का आताचं चांगलं आहे? आताचं जीवन आणि आताचं चांगलं आताचं चांगलं आहे आमच्यासाठी. हा. आमच्यावर घडले नाही तसे कार्य ते. मग सोक मार्गाला लागलो, पोटाला लागलो. तर आता बघ बाबासाहेबांच्या शर्यती एवढंच भेटल्यावर 20,000 रुपये पेन्शन भेटू राहिली का? कमी झाली का? मग कोणाची पुण्य आहे? बाबासाहेबांची. बरोबर. बाबासाहेबांची पुण्य आहे की नाही? इथं का लोक कोणतं आणि ते बी अनफळ माणूस, शिकलेला नाही, काही नाही, कसा नाही, रेल्वेत लागणं हे काय तोंडाचा खेळ नाही. हो ना, हो ना. पण मेहनत पण आहे तुमची. हो, मेहनत आहे पण अनफळाला काय आंदोलन फुटकं झालं की होते. हो, त्यावेळी अनपड, आता एवढे शिकलेले पण आता लागणार आहे. तेवढ्या कितकाला डिग्री आहेत तुमच्याजवळ आहेत का? बरोबर की नाही? मग म्हणून म्हणतो आम्ही की आम्हाला बाबासाहेबांचं पुण्य आहे की आम्ही समजा गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला बी लागलो, सगळ्याच गोष्टी झाल्या ना आम्हाला त्याने. आणि काय मागावं हे बी समजून नाही राहिले भगवंताला. त्याच्या पुण्याने लय भारी झालं पुस्तक ऐकत नाही. सगळे बाबासाहेबांची पुण्य. बाबासाहेबांची पुण्य, बाकीची नाही पुण्य आहे. मग आता तुम्ही देवगीव मानता का तुमच्या घरात? नाही, मी नाही मानत. माझ्या घरात होती अंबामाय, पोंदीमाय हे सगळे घरात. मग बाप पोत्राच होता. मला आता पोत्राचाच पोरग म्हणतात. पोत्राच म्हणजे नेमकं काय काम असायचं? त्याचं काम म्हणजे ते चंद्रापूरची ती धुरपत्मा आहे की नाही, तिथं 2-4 मराठ्याच्या घेऊन तिथं जायचं. मग पहिले ते लोक म्हणतात हाली कापायची लोक. बर. त्या काळात त्याच्या कापायचे का हाले? ते म्हणत बा लोक. म्हणजे तुम्ही ऐकलं, फक्त ऐकलं आम्ही, असं बघितलं नाही. खाली कापत म्हणते पोत्राच लोक. आणि ते खात म्हणजे हाल्या कापून खायची. हाल्या कापून खायचे ते पोत्राच खायचे का? मग ते असं कंदुरी सारखं करायचं? कंदुरी सारखं. बर. मग ते त्यात जास्त हक्क पोत्रा जायचा. बर. ते साहेबराव येडेकर सांगत नाहीत का, मला इथूनच दिस चांद्याचं चांदण काय असं आहे, गड चांद्याचं पत्तर तिला दिसायला म्हणे तिथून आम्हाला दिसणच आहे. येडेकर साहेबले सांगतात. नाही, मग पोत्राच, आता तुमचे वडील पोत्रात झाले तर मग ते त्याच्या मनान झालं का त्याला भावच लागला असं काय? त्याचे जुने अंधश्रद्धेच होते ते हो पहिले. तर तिच्या मायला ते लेकरं वाचना गेले म्हणता. मग यायनं काय केलं, एक त्या देवीला सोडून दिलं. बा हे वाचलं तर तुझ्या अनावर राहील. तुमच्या वडिलाला देवी सोडून असं ते सांगत आता लोक सांग, आम्ही विचारू असं ते असं सांगत मग की बा की हे लेकरं वाचत नव्हते म्हणून ते देवीला सोडून दिलं, त्याच्या वटीत टाकलं. मग मा बाप तिची वटी भरत जाय, तिची भरली ना, आजीची वटी भरली ना. वटी भरणं म्हणजे काय करणं? तिच्यात म्हणजे हे नारळ, 5 बांगड्या, हे ते त्या मायची वटी भरायची. कोण्या? त्या धुरपत मायची. त्याच्या मायला कधी लुगडं नशीन घेतलं त्यात. नाही, पण मग इथून कसं गाडीने जायचं आपलं? पैदल जात का पहिले? अच्छा, पहिले पैदल जायचं. आपल्या गावाकडून हिंगोलीहून. म्हणजे 3-4 दिवस जात असेल त्याला? पहिले जात असेल, नाही 6 महिने 4 वर्ष. कुठे आहे ते चंद्रपूर? हो, लय लांब आहे की नाही? पहिले लोक पैदल जात म्हणा असं. मग मग गाड्या चालू झाल्या, गाडीने जात मग असं करत तिथं. मग वडिलाला असे लीडर लोक आले, बा मी आता घर सुधारलं, घरी वावर आहे, वडिलाला सांगा.
मागू नका आपल्यावाली जेवी मला हा हा बुडा ऐकत नसत. मग जायचं. मग असं केलं की आम्ही दोघा तिघांना शेतात नेऊन बांधला. संडासच्या बहाण्याने गेला म्हातारा. हा बाजूलाच एक गाव आहे खेळ हा राजवाडी. हा हा त्यांनी मागलं फिरलं हा आणि आला घेऊन. हा इथं इथं शेगावात आल्यावर मला म्हणे हा. आंघोळ बिंगोळ झाली बाबा म्हणे 4-5 घरं मागतो. अबे म्हणे लोक काय म्हणतील मला इथं? म्हणजे तिकीट काढत जाय का? आत्ताची गोष्ट का? आत्ताची गोष्ट. नोकरी लागल्यावर मथाला आणलं होतं तिकडं. मथाला वडील आली की नाही समजा. हो, हो, हो. आला आंघोळ बिंगोळ झाली. हा. आता ते त्याला म्हणलं मग बाबा म्हणे मी 2-4 घर मागून येतो. अरे लोक काय म्हणतील बरं तिकीट काढत अजून गाडीत बसून दिलं नाही. मग आता आहेत का वडील तुमचे का वारले. वारले? हा. आई वडील वारले. आई वडील वारले. मग वडील काय म्हणायचे हा. मग ठकले. मग त्या आमच्या गावात दगड सगळे आहेत. ठाणं म्हणजे काय? ठाणं पोलीस म्हणजे ठाणं? ते मरीमाय पोचिमा हे ते असे दगडायचं बर त्याला ठाणं म्हणतात. हा. मग त्या मथाऱ्याची एक होतं मला सकाळी संध्याकाळी तिचा दिवा धरून जाऊन लावायचा तिथं. आणि ती जर गावाला गेला हम्म. तर मग एखाद्या कोण्या बाईला कोणाला बी जेवारी काही द्यायचा. हम्म. आणि मी ये वस्तू मग दिवा लावली. हे नीतीने होत त्याचं मथाऱ्याचं. किती वर्ष होते? ते मरस्तो. मग मग मी मथारा धरला. हा. मग मी झालं जेवण हा. म्हणे बाबा म्हणे तू जाय म्हणे. आता मी जाऊ अकोल्या. हा. मग मावशी जवळ राहत जाऊ. हा. त्यांच्या एवढे पैसे दिलेले खर्च जाऊ. हा. खाजवून इथून फुटाने घेत जाऊ घरी. अच्छा मग तुम्ही केव्हा गेले हे? एकदा गेलतो लहान होतो एवढा. तेव्हापासून नाही गेलो. हा. चंद्रापूर बापासोबत. मग त्याने सांगितलं तरी इकडूनच फुटाने न्यायचे ना जाऊन आलो सांगायचं? हा जाऊन आणून सांगायचं. खोटं? हा खोटं. पण गेलो नाही हा. फक्त मथाऱ्यासोबत गेलो एकदा. हा. तेव्हापासून काय मग गेलो नाही. मग गेलो मग जास्त कधी करून सुधारलो आम्ही. काही काही ते तुमच्या संग चांगले राहायचे का बाटकीट करायचे? बाट धरायचे ते किती चांगलं राहते. साली बाट धरायचे ते. हा. हा बाट धरायचे ते काही म्हणजे त्या काळी मग होताच म्हणजे. त्या काळी बाट आता बी आहे ना. हा. त्याच्या घरात आपण जेवू शकत नाही ना. हा. मग ते आता सांगू राहिले ना आपल्या गावात तुम्ही लग्न करा तुम्ही हम्म. आपल्या पंक्तीत त्याला जेव्हा सांगले बसत नाही जेवायला. हम्म. बाट आणखी बी आहे ना म्हणता तुम्ही. एवढं गाव आमचं हे आहे. पण आताचे जे नवीन पोर निघलेत ते त्यांनी कमी केला. ते नाही म्हणतात काय ते झालेच झालं. ते बाट धरत नाहीत बिचारे चांगले म्हणतात. ते जाऊ द्या म्हणतात. ते मथाऱ्याने केलं ते पण आताच्या काळाचे नाही तर त्याला बापूशिवाय बोलायला लागत नसतं. एवढंच लेकरू असलं तर आवाजावर बोलायला लागत. आता बघ धेडाच्या मार लागलाय असे म्हणत. देडग्याशिवाय बोलत नव्हते म्हणायचं. देडगे म्हणजे काय हे आणखी मला समजत नाही. ते मला पण नाही माहिती. धेड म्हणजे काय नाही माहित. येडेकरने त्याचा बोला का केला. साहेबराव येडेकर काय म्हणतात हे माहित. इंग्रजी लोक आहे ना भारतात इंग्रज होती की नाही. त्या लोकांना आपणाला छानलं की भारताचे मुख्य हे लोक कोण. दहेड म्हणजे मुख्य आपण मुख्य हो भारताची महार. तर त्याने दहेड नाव ठेवले की मुख्य. हे साहेबराव येडेकर म्हणतात बरं. आपल्याला माहित नाही. त्याची कॅसेट भाई ऐकू की नाही. ऑनलाईन त्याची खतरनाक कॅसेट भारी आहे. सगळ्या देवादेवी धर्मावर याच्यावर त्याच्यावर असे बरोबर असं उलघडे करून सांगते. साहेबाला इकडे आणलं होतं आम्ही शेगावला. आणलं होतं का? वर्गणी करून. मग त्याला एकच प्रश्न केला. साहेब म्हणला का हो तुम्ही एवढी फी घेता 20,000 फी आहे तेव्हा. आणि ते म्हणले मला फी नाही पाहिजे. एवढं प्रबोधन करता म्हणलं चांगलं तुम्ही शुद्ध फी घेता गरीबाला काय पुरेल. त्यानं उत्तर दिलं की म्हणे घेवा आम्ही खरंच त्यावर 56 केस होत्या तेव्हा त्याच्यावर. बरं. हा त्याला ते इकडे परवानगी लागत नाही कलेक्टरची डायरेक्ट. असं त्याचा जर कार्यक्रम घ्यायचा असला ना कलेक्टरची परवानगी घ्यावी लागती तरी त्याच्यावर केस बनतीच. त्यासाठी त्यांना ते केस लढायसाठी पैसे लागायचे. केस लढायसाठी पैसे लागतात. बाकी काय गरज नाही. बाकी काही गरज नाही अशी सांगत.
लय टाप माणूस. आपल्या नांदेडचेच आहेत भोकरचे कुठले ते. बरोबर. या दळे आपल्या अकोला कार्यक्रम झाला त्याचा, खामगाव झाला, शेगाव झाला, जलमला झाला यायचा त्याचे कार्यक्रम. बरोबर मला त्याचं लय सुद्धा आवडते. एवढे भारी गातात किती पुस्तक गातात. म्हणजे ते कोणाला घाबरत नाहीत नव्हते, आजच्या काली घाबरत नाहीत. हा. आणि त्याला अंदर टाकले मग ते केस लढता लढता ते उत्तर बी त्याचं बरोबर काढतात शोधून. डायरेक्ट कोणाच भेट नाहीत असे आहेत त्याच्याबरोबर.